फोटो नाही काढता गणपतीपुळ्यात आलाय, पर्यटनाचा आनंद घेत आहे. सकाळपासून काय काय मजा लुटलेत? आम्ही गणपतीपुळ्यामध्ये आल्याच्या नंतर पहिलं गणपतीचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर मुलांना आम्ही थोडंसं एन्जॉय करायला सोडलं आणि मुलं इथला एन्जॉय घेतात. मुलांना भरपूर असं प्रसन्न वाटतंय, आनंद लुटतात, पाण्याचा आनंद लुटतात, बोटीत बसायचा आनंद लुटतात. म्हणजे आम्ही कमीत कमी आता 200 किलोमीटर अंतरावरून आलेलो इथे. तर आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला खूप म्हणजे समाधान वाटलं. इथं आल्याच्या नंतर असं बुवा प्रसन्न वाटलं. जसं आमच्याकडं काही असं वातावरण नाही, आमच्याकडं डोंगर दरी असंच आहे. आणि कोकणात आले तर कोकणाचं नैसर्गिक होऊन आमचं खरंच मन तुटतं झाले. असं झालं की आम्हाला टाइम पुरत नाही आता सध्या की एवढं एन्जॉय करण्यासाठी. हे असं नैसर्गिक पाहून हे वेगळंच वाटतं. आमच्या इकडे आहे, पण आमच्या इकडे असे डोंगर आहे, आपलं किल्ले आहे आणि इथे हे किल्ल्याचं जतन केलेलं खूप साहित्य आहे. हे पाहून खरंच एक खूप वेगळं वाटते आणि वर्षातून 1-2 वेळा एकदा सहल निघते. या सहलात एक वेगळाच एन्जॉय, वेगळाच म्हणजे वेगळाच भेटतो. सकाळपासून काय काय केलंय? सकाळपासून आम्ही पहिल्यांदा गणपतीचं दर्शन करायला आले. जे हे गणपतीचं खूप प्रसन्न मंदिर आहे. आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो, त्यावेळेस पण असंच फिलिंग आलं आणि यावेळेस याच्यापेक्षा चांगलं आलेलं आहे. काही अजून वेगळा अनुभव आलेला आहे याच्यामध्ये. ओके.